नमस्कार. संपूर्ण महाराष्ट्रातील मुलींना उच्च शिक्षण जे आहे ते मोफत झालेलं आहे. ज्यांचा 8 लाखांपेक्षा कमी उत्पन्न आहे, अशा सर्व मुलींना हे मोफत शिक्षण झालेलं आहे. परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काही मुले आहेत, यांना उच्च शिक्षणामध्ये मोफत शिक्षण मिळत नाही आहे, अडचणींना सामना करावा लागतो. तर याच पातळीवर शासनातर्फे एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर यामध्ये पाहू शकता की वार्षिक उत्पन्न 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी असलेल्या पालकांना मुलींचे पदवी, पदविका व पदव्युत्तर पदवीचे शिक्षण मोफत देण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेताना विद्यार्थ्यांना काही अडचण असल्यास त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी उच्च शिक्षण विभागाने हेल्पलाईन क्रमांक व हेल्प डेस्क सुरू केलेला आहे. तर या हेल्पलाईन देण्यात आल्या आहेत. आपल्या चॅनलच्या व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम चॅनलवरती हेल्पलाईन पाहू शकता. तर या हेल्पलाईन क्रमांकावरती तसेच हेल्प डेस्कवरती फॉर्म भरून तुम्हाला संपर्क साधायचा आहे आणि तुम्हाला जर काय अडचणी असतील तर या हेल्पलाईनवरती तुम्ही तुमच्या शंका आणि संपूर्ण माहिती घेऊ शकता. तर लक्षात घ्या, ही हेल्पलाईन कार्यालयीन दिवशी सकाळी 9 ते 6 वाजेपर्यंत कार्यरत राहणार आहे. या हेल्पलाईनचा उपयोग जास्तीत जास्त मुलींनी करून त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी ज्या आहेत त्या शंका आहेत त्यांचं समाधान करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे ही अनाउन्समेंट उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकतीच केले आहे. तसेच राज्यातील शासकीय महाविद्यालय, शासन अनुदानित अशासकीय महाविद्यालय, अंशतः अनुदानित, टप्पा अनुदान व कायम विनाअनुदानित महाविद्यालये, तंत्रनिकेतने, सार्वजनिक विद्यापीठे, शासकीय अभिमत विद्यापीठे, खाजगी अभिमत विद्यापीठे, स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठे वगळून व सार्वजनिक विद्यापीठांतर्गत येणाऱ्या उपकेंद्रामधील मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या मुलींना वार्षिक शैक्षणिक व परीक्षा शुल्क या योजनेद्वारे 100% मोफत करण्यात आलेले आहे. तसेच शैक्षणिक वर्ष सन 24-25 व त्यापूर्वी ज्या मुलींनी प्रवेश घेतला आहे, सध्या विविध शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये शिकत असलेल्या मुलींना, अशा सर्व पात्र मुली ज्या आहेत यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी पैसे भरले असतील त्यांना देखील भरण्यात आलेले पैसे परत करण्यात येणार आहेत. त्यासाठी पात्र मुलींना रक्कम प्राप्त करून घेण्यासाठी त्यांचे बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न करणे गरजेचं आहे. तर अशा प्रकारे हा हेल्प डेस्क तयार करण्यात आला आहे. तुम्ही या क्रमांकावरती संपर्क साधून अधिकृत माहिती घेऊ शकता. तर ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा. तर यानंतर शिष्यवृत्तीकरता अर्ज कसा करायचा, हेल्प डेस्कमध्ये नाव नोंदणी कशी करायची या संदर्भात संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिली जाईल. त्यामुळे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा.